कळे गगनबावडा मार्गावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहन चालक, शाळकरी मुले, शेतकरी आणि नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. 6.5 कोटींच्या दुरुस्तीचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने पावसाळ्यात पहिल्या 15 दिवसातच रस्ता उखडल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होतोय. याच पार्श्वभूमीवर आज तिसंगी येथे गगनबावडा तालुका कृती समितीच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. अवघ्या 15 दिवसातच कोट्यावधी रुपयांचा निधी पाण्यात गेल्यानं संतप्त नागरिकांनी भर पावसात खड्ड्यात बसून रास्ता रोको केला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य सोनाली पाटील यांच्यासह नागरिकांनी प्रशासनाला धारेवर धरलं. खड्डा मुदवला काल मुदवू नका म्हणलं जेसीबी आणा तो खड्डा काढा पूर्ण. आता फक्त वरल्यावर ठेवलंय जेणेकरून वाहन गेली पण लागणार नाही. खाली बसल्या हे सगळं होत आहे. तुम्हाला जर बसून कसं वाटतंय बघताय. गगनबावड्याला जाताना आमच्या बरोबर ह्या ड्रेसवर आम्ही गगनबावड्यापर्यंत तुमच्याकडे येतो. कशा काय कपड्याचं काय काय होतंय, गाडीचं काय काय होतंय सांगताय. संबंधित कॉन्ट्रॅक्टरवर कारवाई करून ठेकेदारला ब्लॅकलिस्टला टाका, अशी सूचना आमदार चंद्रदीप नरके यांनी दिली. बाईट. कळे गगनबावडा रोडला 25-26 सालासाठी 4 कोटीचा निधी लागला होता खड्डे मोजवायसाठी आणि आता 26-27 साठी 6.5 कोटीचा निधी लागलाय. त्यातलं 1 कोटीचं काम केलंय, अजून 5 कोटीचं काम करायचं आहे. त्या कॉन्ट्रॅक्टरनी 35% लोहे झोन हे काम घेतलंय आणि 25-26 त्या कॉन्ट्रॅक्टरनी 27% बिलो झोन काम केलं. एवढ्या बिलो झोन टेंडर होतात, कशानेही काय काम करतात. मुळात हे खड्डे पावसाळ्याच्या आधी मुजवायला पाहिजे होते. हा रस्ता राज्य सरकारच्या अतिरिक्तेत नाही, हा रस्ता केंद्र सरकारकडे आहे, नॅशनल हायवे. याची टेंडर सगळी त्या मार्गात, पण हा मतदारसंघातून माझ्याच होतोय. आता कळ्यापर्यंतचा रस्ता आपण या ठिकाणी पूर्ण झालाय. कळे ते गगनबावडा रस्त्याचं टेंडर झालेलं आहे. 10 मीटरनं हा सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता होणार आहे. त्याची वर्क ऑर्डर पण आता झालेली आहे आणि ते काम पावसाळा झाल्यानंतर ऑक्टोबर महिन्यापासून ते काम चालू होते. साधारण 325 कोटीच्या आसपासचं काम होतं. ते काम 47% लोएस्टनं सोलापूरच्या एका ठेकेदाराने घेतलंय. ते काम आता लवकरच चालू होईल. ते एकदा काम चालू झाल्यानंतर हे प्रश्न राहणार नाही, परंतु 2 वर्ष तरी 1.5-2 वर्ष काम चालेल. तिथलं काही ॲक्विजिशनचे विषय काय, परंतु तत्पूर्वी हा रस्ता तयार पाहिजे होता. मी 3 वेळा नॅशनल हायवेला निवेदन दिलंय, त्यांच्याकडे सांगितलंय. मी स्पष्ट सांगतो की ज्या ठेकेदारांनी काम केलेलं नाही किंवा काम केल्याने खडी उधळले त्यांच्यावरती कारवाई करा म्हणून सांगितले आणि ताबडतोब या रस्त्याची दुरुस्ती करून घ्या. कारण 6.5 कोटीतले 1 कोटी रुपये खर्च झालेत. उरलेले 5.5 कोटी वैयत का खर्च केले नाहीत. काम निकृष्ट दर्जाचं असेल, त्याच्या अगोदरच्या कंत्राटदारांनी ज्याने केलं असेल त्यांना निकृष्ट दर्जाचं केलं असेल, त्यांच्या EMD जप्त करा, ठेकेदारांना ब्लॅकलिस्टमध्ये टाका, नवीन ठेकेदार नेमाने तात्काळ काम करून घ्या. अशा पद्धतीच्या सूचना मी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर नॅशनल हायवे आणि चीफ इंजिनियर शेलार म्हणून आहेत त्यांच्या कानावर आज सकाळीच मी या भूमिका घातलेली आहे. आणि माझा आज दौरा त्या विभागातच आहे. गगनबावड्यामध्ये मी आज संध्याकाळी माझा कार्यक्रम आहे. मागच्या आपण 10 ST बसेस नवीन दिलेत गगनबावडा डिपोला. आता 5 ST बसेस नवीन आणलेत. त्याचा शुभारंभ आहे तहसीलदार ऑफिसची पाहणी आहे आणि या रस्त्या संदर्भात काही संबंधित अधिकारी असतील त्यांच्या संदर्भात बैठक आहे.